व्यासपीठावर उपस्थित सरस्वती गुण कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य मंडळे, गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर गोरख काकडे, माझ्या सहकारी डॉक्टर रश्मी बोरीकर, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण क्षीरसागर, जे ह्याच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष दिलीप रानडे, इतर पदाधिकारी, या शिक्षण संस्थेतले शिक्षक, पालक आणि मराठीबद्दल आस्था असणारे आणि चिंता करणारे आपण सर्वजण आज एक गंभीर आणि चिंतेच्या विषयावर चिंतन करण्यासाठी आणि त्याबद्दल एक छोटासा रिसर्च करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित झालेलो आहोत. आपण सर्वांनी हे वाचलेलंच आहे, मी परत ते रिपीट करत नाही, पुन्हा पुन्हा ते सांगत नाही की अतिशय कमी विद्यार्थी मराठी विषयामध्ये पास झाले. मागच्या काही वर्षाच्या तुलनेमध्ये नापास होणाऱ्याचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 8 ते 9 पटीने वाढलेलं आहे. म्हणजे मागच्याच वर्षी जर नापास होणाऱ्यांची संख्या आणि उत्तीर्ण होणाऱ्याची मराठी विषयामधली 9,000 ते 10,000 असेल तर ते हे ह्या वेळेला 1 लाखाच्या घरात पोहोचलेले. आणि दुसरं परत महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळे मराठी माध्यमातून शिकणारे आणि ज्यांची मातृभाषा मराठी असणारे असे त्या 95,000 मधून जवळजवळ 80,000 विद्यार्थी असे आहेत. मी स्वतः काही CBSE शाळा ज्या इंग्रजी मीडियमच्या आहेत त्यांच्याकडून काही आकडेवारी घेतली तर तिथं नक्कीच ते त्यांचा तो आपण ज्याला म्हणतो की फर्स्ट लँग्वेज नसेल, सेकंड लँग्वेज असेल मराठी त्यांची तिकडे, पण तिथे काही एवढं प्रमाण कमी नाही. आता ही आकडेवारी जी आहे ही आपल्याला खरंच विचार करायला लावणारी आहे. आणि खास करून एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते की बोर्डाच्या विषयामध्ये, मराठीच्या विषयामध्ये किंवा इतर विषयांमध्ये पास होण्यासाठी 35% गरज असते. त्याच्यात अंतर्गत परीक्षेमध्ये 20 मार्काचा पेपर किंवा अंतर्गत परीक्षा असते. आणि मला वाटतं की बहुतेक सगळे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना 20च्या जवळपास मार्क देत असतील. हे आपण तपासून पाहिलं तर तसंच दिसेल. मग काय राहतं, 80 मार्क उरलेत. 80 मार्काच्या पेपर मधून 20 मार्क जर मिळाले, मी तर म्हणतो 18-20 मार्काच्या मध्ये 15-20 मध्ये मिळाले तर तो उत्तीर्ण होऊ शकतो. मग आता अशा परिस्थितीत जेवढे मार्क ज्यांची भाषा मातृभाषा मराठी असलेले अशा विद्यार्थ्यांना मिळत नाही, ते खरंच ही एक काळजी करण्याची आणि चिंतेची गोष्ट आहे. आणि म्हणून संस्थेतर्फे हा विचार झाला आणि गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्राचे जे संचालक आणि प्राचार्य यांनी ह्याविषयी या गोष्टी लक्षात आणून दिल्या. आणि अशा वेळेला मला अजून एक सांगावंसं वाटतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून कितीतरी लेखकांनी, कितीतरी साहित्यिकांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला, लेख लिहिले. त्याही लोकांनी याच्याबद्दल कुठेच काही आतापर्यंत प्रतिक्रिया दिलेली दिसत नाही.
अजून एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते की काही राजकारणी मराठीबद्दल सोपट प्रेम दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहेत, लोकांच्या थोबाडीत मारायला तयार आहेत की तू मराठीतच बोलायला पाहिजे. त्यांनी पण ह्या बाबतीमध्ये काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. म्हणजे मराठीचा वापर हे का राजकारण करण्यासाठी काही लोकांनी केलं का? मग हाही विचार आपल्याला करावा लागतो. खरंच ज्यांना मराठीबद्दल आस्था आहे, लागणी आहे किंवा मराठीची चिंता आहे, त्यांनी या बाबतीत आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात कोणी काही वाच्यता केलेली नाही. आता आपल्याला काही गोष्टी अजून वस्तुनिष्ठ निष्कर्षाला येण्यासाठी पाहावे लागतात आणि आम्ही त्याच्याबद्दल प्रयत्न केला की जे विद्यार्थी मराठीमध्ये नापास झालेले आहेत त्यांचा इतर विषयामध्ये उत्तीर्ण झालेत का, गणितात, विज्ञानात, यामध्ये त्यांचा कसा परफॉर्मन्स आहे, इतर भाषा हिंदी, इंग्लिश याच्यामध्ये कसा परफॉर्मन्स आहे, तर ह्या गोष्टी सुद्धा पाहणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी संस्थेतर्फे आमच्याकडून प्रयत्न झाले. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बोर्डाने ती माहिती आम्हाला उपलब्ध करून दिलेली नाही. आता खरं तर ही बोर्डाची आणि सरकारची त्यांच्याकडून हे अपेक्षित होतं की ज्यावेळेला इतका रिझल्ट कमी आलेला आहे तर त्यांनी हे माध्यमांकडे द्यायला पाहिजे होतं की मराठीमध्ये इतके अनुत्तीर्ण आहेत, इतर विषयांमध्ये त्यांचा जर चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि आम्ही जी इथल्या लेवलला जी माहिती घेतलेली आहे स्थानिक पातळीवर, त्याच्यात असं दिसून आलं की मराठीतले नापास असलेला विद्यार्थी हा विज्ञानात, गणितात, भूगोलात, इतिहासात आणि दुसऱ्या भाषेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. पाहू मग ह्याच्यात काय होऊ शकतं की आपली अनास्था आहे का मराठीकडे? आज मराठी म्हणजे दुय्यम झालेली आहे का? की मराठी भाषिक किंवा ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना असं वाटतं का हे काय आपण मराठीत आहोत तर आपल्याला काय अभ्यास करायची गरज आहे? मिरगन परवा पत्रकार परिषदेत एक गोष्ट चांगली सांगितली की मराठी बोलता येणं, मराठी येणं, पण मराठी विषयाचा अभ्यास करणं ह्याच्यात दोन फरक आहे. मी स्वतः कुठल्याही लिटरेचरचा विद्यार्थी नाही. मराठी इथे जे 10वी पर्यंत शिकलो तेवढंच शिकलो, परंतु ज्या पद्धतीने शिकवलं गेलं आणि ज्या पद्धतीने त्याच्यातली गोडी निर्माण केली गेली तर कुठलंही साहित्य वाचण्यामध्ये जर त्याची आपण ज्याला म्हणतो की त्याच्यातला मर्म काय हे कळण्यासाठी तेवढं तरी मराठी आलेलं आहे. आणि मी व्यवसायाने वकील असल्यामुळे मी थोडेसे मुद्देसूद हे मांडण्याचा प्रयत्न करणार. मी फक्त मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे की ह्याच्याबद्दल ह्या चर्चासत्रामध्ये आपण सर्वांनी विचार करावा आणि एक विचार करून त्याच्यातला जो निष्कर्ष निघेल ते मुद्देसूद तयार करून तो आपण शिक्षण खात्याला आणि जे जे त्याचे स्टेकहोल्डर आहेत त्यांना पाठवायला पाहिजे. तर याच्यात आम्ही यांच्याकडून याची अपेक्षा केली की आपल्याकडे वेगवेगळे मंडळ आहेत SSC बोर्डाचे, पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत. तर प्रत्येक मंडळामध्ये काय परिस्थिती आहे, जिल्हानिहाय म्हणा किंवा मंडळ म्हणा, तेही सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा
ह्या परिषदेमार्फत त्याची माहिती मिळवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन आणि ती माहिती मिळवायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावरून हे लक्षात येईल की ही फक्त इथल्या मराठवाड्याच्याच मंडळाची परिस्थिती आहे, कारण हा जो आकडा आहे पूर्ण महाराष्ट्रात आहे. हे जे जवळजवळ 1,00,000 विद्यार्थी मराठीतनं नापास झालेले आहेत, 95,000 काही, ते एकूण बसलेले विद्यार्थी 14 लाख काही होते, त्याच्यातले आहेत ते पूर्ण महाराष्ट्रात. म्हणजे जवळजवळ 8 ते 9% विद्यार्थी हे त्याच्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत. तर ही ग्रामीण आणि शहरी ह्याची पण तुलना व्हायला पाहिजे. मी फक्त आता मुद्दे आपल्या समोर सांगणार आहे. मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम आपल्याकडे आमच्या ह्या शाळेमध्ये सेमी इंग्रजी असा शब्द वापरला जातो, पण पहिली फर्स्ट लँग्वेज जी आहे ती मराठीत आहे. तर अशा परिस्थितीत जे पूर्ण मराठी शाळा आहेत आणि ज्या सेमी इंग्रजी आणि अशा शाळा आहेत तिथल्या याची काय परिस्थिती आहे त्याची तुलना करता यायला पाहिजे. ह्याच्याबद्दलही आपण याच्यामध्ये चर्चा करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मला 2 गोष्टी अजून सांगायच्या आहेत की ह्याच्यासाठी शासनाचं धोरणही जबाबदार आहेत का, ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. शासनाचं धोरण काय की पहिलीपासून विद्यार्थ्याला 10वी पर्यंत जाईपर्यंत नापास करायचंच नाही, म्हणजे त्याला प्रमोट करत चालायचं. प्रमोट करा असं त्यांचं म्हणणं आहे. ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, पण शिक्षक आणि संस्था चालक किंवा व्यवस्थापन करणारे यांच्यावर एक जबाबदारी असं मला वाटतं की त्याला पुढे ढकलायचं ठीक आहे, पण त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याची नोंद कुठंतरी व्हायला पाहिजे. कारण आम्ही प्रत्येक वेळेला मीटिंग मध्ये या गोष्टी बोलत असतो की तो 7वी पर्यंत जातो, पण त्याला 4 ओळी बरोबर लिहिता येत नाही. तर मग ज्या शिक्षकांनी त्याला पुढे ढकललं त्यांनी त्याची नोंद कुठंतरी घ्यायला पाहिजे की या 3री मध्ये पास झाला म्हणून पुढे जातोय, पण ह्याची जी क्षमता आहे ती दुसरीची पण नाहीये. म्हणजे कमीत कमी पुढच्या वर्गात जिथं जातो तिथल्या शिक्षकांना त्याची माहिती होऊ शकते. मी याच्यासाठी आता थोड्या वेळापूर्वीच की नाही इथे प्रगती पुस्तकाचं मागवलं पाहून 8वी पर्यंतच्या प्रगती पुस्तकामध्ये एक कॉलम आहे, प्रगती विषयी सूचना, सुधारणा विषयी सूचना. मग आता मला प्रश्न येतो, माझ्या शिक्षक मित्रांना विचारावं लागतं की जे शाळेमध्ये शिकवतात की मग तुम्ही हे काय न तपासता भरत गेले का? हे जर योग्य रीतीने पहिल्यापासून जर भरलं गेलं तो अप्रगत राहू शकत नाही. आणि अप्रगत राहिला असेल तर तो पुढच्या वर्गात ज्या वेळेला जातो तर त्याच्या पुढच्या वर्गातला शिक्षक ह्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्यावर जास्त मेहनत घेईल. मग शासनाने त्यांचा समजा एक अध्यादेश काढला किंवा काही केलं, पण त्याचा अर्थ शिक्षकांची त्याच्यात काही ड्युटी नाही राहिली का? मग त्यांनी शिकवायचंच कशाला? पासच होणार आहे तर जाऊ द्या 10वी पर्यंत, कोण तपासणार आहे? तर ह्या गोष्टी थोड्या प्रकर्षाने ज्या आहेत ना याचाही विचार थोडासा गांभीर्याने करावा लागणार. शासनाने धोरण केलं ठीक आहे, पण त्याच्यामध्ये शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळ शाळा यांची पण काही जबाबदारी, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरा अजून एक मुद्दा आहे या अनुषंगाने की पालक सुद्धा उदासीन आहेत का? तर पालकांना मुलाने इंग्रजीत बोललेलं जास्त भावतं, आवडतं आणि त्याला मराठीमध्ये संवाद करण्यासाठी घरात सुद्धा त्यांच्याबरोबर मराठीतनं बोललं जात नाही का?
विद्यार्थी आपसामध्ये मराठीचा वापर करतात का? ज्यावेळेला मराठी माध्यमाची शाळा आहे तिथे का हिंदीमध्ये बोलतात? जी जनरल भाषा असते, सिनेमाची लँग्वेज असते, भाषा असते. तर ह्या बाबतीमध्ये थोडा विचार करणं गरजेचं आहे की तिथे काय केलं जातं. आणि पालक आणि शिक्षक ह्यांना अपेक्षित असतं की मुलांनी मेरिटमध्ये यावं, त्यांनी पुढे त्याला इंजिनिअरिंगची तयारी करायची आहे, त्याला मेडिकलची तयारी करायची आहे, त्याला IIT ची करायची आहे, कम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये विषयाचा अभ्यास खास करून मराठीचा, इंग्रजीवर थोडा जोर दिला जातो कारण ते पुढे इंग्रजी कामाला येणार असते ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करताना. पण त्याच्यावर दुर्लक्ष होतं का? त्या केलं जातं. हा एक महत्वाचा मुद्दा, हा पण याच्याबद्दल चर्चेला जावा असं मला वाटतं. कमी मार्क मिळाले असं आपण सगळेजण म्हणतो आता. ह्याचाही माहिती घेतली की काही लोक असं म्हणले की एखाद्या वेळेला ह्या वेळेचा जी प्रश्नपत्रिका असेल ती थोडी अवघड असेल. आम्ही ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला ती माहिती घेतली तर ते कळलं की नाही, प्रश्नपत्रिका ही काही अवघड नव्हती. मग दुसरा प्रश्न निर्माण होतो की मूल्यांकन बरोबर झालं नाही का? उत्तर पत्रिकांचं मूल्यांकन बरोबर झालं नाही का? पूर्वीच्या काळी उत्तर पत्रिका तपासण्यासाठी जे काही शिक्षक होते त्यांना बोर्डामध्ये काही जागा उपलब्ध करून दिली जायची. तिथे जाऊन त्यांना उत्तर पत्रिका या तपासाव्याच्या होत्या आणि तपासल्या जात होत्या. आता जी परिस्थिती, जी माहिती मी काढली त्याच्यातनं असं कळून आलं की उत्तर पत्रिका शिक्षकांना घरी दिल्या जातात. मतलब त्या उत्तर पत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी त्या स्वतः तपासल्या, इतर कोणाकडून तपासून घेतल्या, ज्याला आउटसोर्सिंग म्हणतो. कोणी ग्रॅज्युएट झालेले मुलं धरायची यांच्याकडून. कारण ह्याला वाव काय माहितीये का? आमच्याकडचे एक शिक्षिका आहेत, त्यांनी आमच्या मीटिंग मध्ये सांगितलं की ते मॉडरेटर आहेत आणि आता काही लोकांनी ह्या रिझल्ट झाल्यानंतर पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज दिले. आणि ज्या वेळेला पुनर्मूल्यांकन आमच्या शिक्षिकेने केलं त्यावेळेला लक्षात आलं की तो पास आहे विद्यार्थी. हे आम्ही आमच्या मीटिंग मध्ये डिस्कस झाले. मग याचा अर्थ ह्याही गोष्टीकडे आपल्याला एकदा लक्ष द्यावं लागेल की मूल्यांकनामध्ये काही त्रुटी आहेत का, ह्याच्याबद्दल सर्वांनी विचार करावा. आणि त्याच्यामध्ये आणि मूल्यांकनामध्ये तर झालं, मग मॉडरेटर एक असतो त्यांच्यावर, मग तोही असा निष्काळजीपणे करून टाकतो का? म्हणजे ह्या सगळ्या पेपरवर कागदावर असलेल्या ह्या सिस्टीम प्रमाणे आहेत की हे व्हायला पाहिजे, पण खरंच त्याचं एक्झिक्युशन होतं का, त्याप्रमाणे ते केलं जातं का, हेही तपासायला पाहिजे. असे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे आपण ह्या परिषदेमध्ये आपण त्याचा विचार करावा.